लोकांनी केलेली मागणीची उमेदवारी आहे. प्रत्येक गावात महिला आलेत, गाड्या करून आलेत. ते शेखर भाऊंनी केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि भाऊंच्यावर प्रेम करणारी लोक आहेत. त्यामुळे आजची जी महिला आज जे आलेल्या त्या विजयाची नांदीच आहे आमच्या. आमची रणनीती म्हणजे गोरगरीब जनतेसाठी, विकासाच्या कामासाठी आणि जी काही म्हणजे शेखर भाऊंच्या त्यांच्या म्हणजे प्रेमासाठी हे सर्व करतो. तुम्ही आज फॉर्म भरला, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, विजयाचं तुमचा विजय झाला असं समजायचं का? विजय झाला आता हे तुम्ही पाठीमागे पाहताच, ज्या महिला आल्यात ह्या म्हणजे एवढी गर्दी आहे, ह्यांच्या काय म्हणतात उत्स्फूर्तपणा, त्याच्यामुळे हा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या बरोबर आहे, त्यामुळे आमचा विजय नक्कीच होईल. काय सांगाल, काय भावना आहेत? आज सोनाली वहिनींचा आम्ही फॉर्म भरला आहे आणि 113% सोनाली वहिनी निवडून येणार. आजच त्या निवडून आले. शेखर भाऊचं प्रेम आहे, हे जनतेचं शेखर भाऊवर प्रेम आहे आणि म्हणून एवढी जनता शेखर भाऊच्या पाठीमागे आहे. गोरगरिबांचा वाली देव माणूस आहे आमचा शेखर भाऊ, म्हणजे देव माणूस आहे आणि हा जनतेचा राजा शेखर भाऊ. सोनाली वहिनीवर आज गुलाल पडला. 113% सोनाली वहिनी निवडून आल्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आम्ही. त्यांनी सांगितलं की पाणी असेल, आरोग्य सेवा असेल, अनेक अँब्युलन्स तुमच्याकडून मदत मिळाली, शाळेची मदत मिळाली. काय अजून समस्या तुम्हाला सोडवायच्या? मला आता मी कालपासून पाहते, लोकांच्या बऱ्याच समस्या जाणवतात. काहींच्या शाळेंच्या मी ऐकल्या किंवा रस्त्यांच्या ऐकल्या. जेवढ्या मला पॉसिबल होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेन आणि राहिलेल्या ते शेखर भाऊ करून टाकतील सगळी काम. ओके, थांबा, त्यांना बोलायचं. या, कोणाला बोलायचं? आले. तुमचं एवढं प्रेम कसं काय? प्रेम आहेच आमचं शेखर भाऊवर पहिल्यापासून. काय काय केलं? काय काय केलं म्हणजे आमच्यात रस्त्याची सोय झाली पाहिजे. नवलेवाडीला आमच्या रस्ता लय खराब आहे, एवढी रस्त्याची सोय झाली पाहिजे. काय तुमच्यावर जबाबदारी कुठली आली आता? कशी जबाबदारी? आज तुम्ही फॉर्म भरायला आलाय, मतदानाचीच की जबाबदारी आली, दुसरी निवडून कशी? देणार का? निवडून देणार. निवडून देणार. आमचा रस्ता झाला तरी देणार, नाही झाला तरी देणार. हो. हॅलो, मी ह्या मॉपमुळे आणि ह्या प्रेमामुळे महाराष्ट्रातनं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.